हा गाडा आणि ट्रॅक्टर नसताना मग मला आठवलं असतं एवढ्या छोट्या छोट्या कामांसाठी किती अपदाव लागतात. जय शिवराय मंडळी. 2 दिवस झालं कामाचा खूप लोड असल्यामुळे ब्लॉग टाकाय जमला नाही, पण या 2 दिवसाचा कांडा खोटा आपण एकातच करणार आहे. पहिलं म्हणजे तर आपण जे माळव्यासाठी रान तयार केलं होतं त्याच्यात खात घालायचं आजचं नियोजन होतं. त्यासाठी आपण हा ड्रायव्हर मागवलाय हाँगकाँग वरून. तसा काय विषय नाही, हाय ना आपल्या पापाच्या बहिणीच्या पुरीच्या भावाचा भाचा आहे. आता नातं काय ते तुम्ही कमेंट करून सांगा. जाऊ द्या, हा झाला टाइमपास. आता वळू कामाकडे. मग काय त्या शेतामध्ये सगळा खात ओके मध्ये टाकून घेतला आणि त्यानंतर उरलेलं शेणखत आपल्या पेरूला पण घालून घेतलं. तो आपला ड्रायव्हर सुट्टीवर होता त्यामुळे आज माझ्या हातात टेरिंग होती. खात घातल्यानंतर हे फादरचं चाललं होतं कॅरेट गोळा करायचं काम. तुम्हाला असा कधी विचार पडला नाही का की या डांबाच्या लाईटीचा शोध कोणी लावला असेल? एवढी डोक्यालिटीची काम आपल्यासारखी तर नाही करू शकणार. जाऊ द्या, कोणी का लावना. त्यानंतर आपल्याला आणखी एक काम होतं ते म्हणजे शेणखत घालून ओके केलेल्या रानात बोध पाडायचे होते. मग काय पेरणी यंत्राचा वापर करून असे ओके मध्ये बोध तयार करून घेतले. याच्यावरती कशाची लागण करायला हवी तेवढं मला कमेंट करून सांगा. चला टाटा बाय बाय, भेटू उद्या ब्लॉग मध्ये.